सॉरी फ्रेंड्स, आवाज़ तो आनी चाहिए थी, डिस्टर्ब हो गया। अभी आ रही है शायद। अभी आ रही है आपको आवाज़? आई थिंक अभी आवाज़ आ रही है। ओके, आपकी तरफ से मुझे यहाँ पे जेस्चर दिख जाएगा, कुछ आवाज़ आ रही है तो मैं कंटिन्यू करता हूँ। फिर आ रही है अभी आवाज़? हेलो, आई होप अभी आ रही होगी। अभी आवाज़ आनी चाहिए। यस, सो टॉपिक मैं बात कर रहा था कि किस तरह के टॉपिक जनरली आते हैं। अभी मुझे भी कंफ्यूजन हो गया, आपको आ रही है कि नहीं आ रही है। डेफिनेटली अभी आ रही होगी। नीरज, नाउ कैन यू हियर मी? प्लीज राइट in the chat box. So I was just telling that normally these kind of topics are there. आप लोगों को कभी कभी लगता है कि क्या आएगा, पता नहीं क्या आ जाएगा एग्जाम में, और क्या आ जाएगा तो मैं उस पर बोल पाऊंगा कि नहीं बोल पाऊंगा, ये जनरली। ओके, नाउ थैंक यू, आई गॉट योर मैसेज। सो जनरली जनरल टॉपिक्स आते हैं, जनरली कॉमन टॉपिक्स आते हैं, वो टॉपिक्स जो आपसे कनेक्टेड हैं। ऐसा कभी कोई टॉपिक नहीं आएगा जिसके बारे में आपने सोचा नहीं, या फिर वो आपसे कनेक्टेड नहीं है, आपसे एसोसिएटेड नहीं है। ऐसा टॉपिक आएगा ही नहीं, गारंटेड। मैं बताता हूं आपको, कभी नहीं आएगा। जो भी आएगा उसके बारे में आपको कुछ ना कुछ जानकारी होती है, राइट। जैसे मान लो कोई ये 3-4 टॉपिक के नाम लिखे मैंने: हैंडी, इमाल्टाग, फैंडजेर, इमाल्टाग, इंटरनेट, सोशल मीडियन, फेसबुक, यूट्यूब, उर्लाउ am mehr, Haustier, Pet Animal, Ja oder Nein, Urlaub am Meer oder in den Bergen, Holidays कहाँ मनाते हैं लोग, कहाँ मनाना चाहिए, Freundschaft, Lernen mit einem Partner, motivierender oder nicht, मीन्स पार्टनर के साथ आपको लर्निंग होनी चाहिए या फिर आपको अकेले पढ़ना चाहिए, जनरल और स्पेशली एग्जाम में, इस तरह का। इसके अलावा और कोई टॉपिक क्या आ सकता है, आपको भी खुद आइडिया है। जनरली आपने देखे होंगे कोई टॉपिक, हो क्लीमा वांडल आ जाए तो आप देखो कि ये आ गया, ये इसमें मैं क्या करूं, क्लाइमेट चेंज के बारे में मान लो आ गया ज्यादा से ज्यादा, और क्या आएगा। इसके अलावा कोई टॉपिक हो सकता है ऐसा आ जाए कि आल्ताग शूल है, मतलब स्कूल फुल टाइम होनी चाहिए या फिर मॉर्निंग में होनी चाहिए, इवनिंग में होनी चाहिए, राइट, पार्ट टाइम, मतलब 5-6 आवर की होनी चाहिए, या फिर इंट्रानेट। इंट्रानेट का मतलब होता है बोर्डिंग स्कूल बेटर है कि जनरली जो भी डिबेट के टॉपिक्स हो सकते हैं, जनरल डिबेट के टॉपिक्स, वो जनरल डे टू डे लाइफ में जो टॉपिक हो सकते हैं वो ही आएंगे फॉर श्योर। यही टॉपिक आएंगे, फैमिली के बारे में, फ्रेंड्स के बारे में, हॉलीडेज आप कैसे मनाते हैं, ये जनरल टॉपिक आएंगे। इसके अलावा कोई आपको मान लो कि दिख रहा हो कि सर इस तरह का टॉपिक आपने देखा है, तो मैं यहाँ पे देख के उसके बारे में भी बात करूंगा। सपोज इनमें से कोई टॉपिक आया, कोई भी, हैंडी, फैंडजेर, जनरली आपको लगता है कि हाँ ये तो बहुत सिंपल है, और सिंपल ही होता है ऑफ कोर्स, सही लगता है आपको। सोशल मीडिया, और कभी कभी किसी को लगता है कि हाँ ये तो सो कॉमन, इट्स सो कॉमन, आपको इतना कॉमन लगता है कि जो चीज़ बहुत कॉमन होती है उसमें बोलना कई बार टिपिकल हो जाता है कि हाँ ये तो सोशल मीडिया तो मैं पूरे दिन लगा रहता हूँ, लेकिन क्या बोलूँ। सो अपन चलो इससे सोशल मीडियन से कर लेते हैं, ये सारे इसी में कवर हो जाएंगे शायद। जैसे मान लो कि इंटरनेट हो गया, सोशल मीडियन, पिछली बार जब अपन ने बात करी थी खेलना फुटबॉल ही है, चाहे टॉपिक कुछ भी आए। सोशल मीडियन आ गया, सपोज सोशल मीडियन आ गया, सपोज टॉपिक सोशल मीडियन। सो सोशल मीडिया जो है वो क्या है, मीडिया है, आपको वैसे ही नाम से ही पता चल रहा है। सोशल मीडियन करते क्या हम लोग, वी इन्फॉर्म अवर सेल्फ, es gibt so viele eigentlich Medien heutzutage, wir wollen uns richtig informieren. Also jetzt sind wir nicht in Zeiten, wo es eigentlich nicht so wichtig war, was in der Welt los ist, aber jetzt wollen wir uns gut informieren, wir wollen auf dem Laufenden bleiben. Es gibt so viele Medien, wie bleiben wir auf dem Laufenden? Wir sehen Fernseher. Also das ist dann Punkt 1. Punkt 1 ist immer allgemeine Infos. Allgemeine Infos.
ऑलवेज टॉपिक कुछ भी हो, यहाँ पे हैंडी करोगे आप, फैंडजेर करोगे आप, हाउस टीयर करोगे, वॉट एवर. सो फर्स्ट पॉइंट विल बी allgemeine Infos, मीन्स जनरल इंफॉर्मेशन. जनरल इंफॉर्मेशन, जैसे सोशल मीडिया की बात करी तो मतलब सोशल मीडिया एक मीडिया है, तो मीडिया किस काम में आता है, इस तरह की बात जो दिमाग में आपके आ जाए उसी पे स्टार्ट हो जाना है. जनरल, यू टॉक अबाउट जनरल. Also wir wollen uns informieren heutzutage, also leben wir in einer globalisierten Welt. Es ist uns wichtig, was eigentlich in der Welt los ist. It's important for us. दुनिया में क्या चल रहा है. Wir aktuellste Informationen wollen wir haben. Es ist auch eigentlich wichtig. Zum Beispiel wegen Corona haben wir das auch gesehen, dass es gab Probleme da und wir wurden informiert und dann wir waren auch wach, weil das uns auch beeinflusst. Also dann wie informieren wir informieren durch unterschiedlichen verschiedenen Medien. Wir informieren uns, also Radio gibt es da, Fernseher gibt es da. Wir informieren uns im Internet. Wir lesen Bücher. Diese alle sind eigentlich Medien. Wir informieren uns. Und Sozialmedien ist auch ein von ihnen. Und dann Sozialmedien ist auch ein von ihnen. Also oben gegebenen. Es gibt unterschiedliche Quellen. These are different actually sources जहाँ से हमको इंफॉर्मेशन मिलती है, जिनके थ्रू मीडिया है मतलब ये. So und dann kommen sie leise. Also über das Thema. Also am Anfang sprechen sie nicht direkt, dass Social Media ist schlecht oder gut oder meine persönliche Erfahrung sollte das nicht hier am Anfang sein. Hier kann also allgemeine Infos, wie die Welt eigentlich verbunden ist. Sozialmedien, was ist Sozialmedien? Also hier kann man eine Definition schreiben. Das kann मतलब allgemeine Infos में भी क्या क्या लिख सकते हैं हम लोग. सपोज कोई बोले कि ये चीज मेरे को क्लिक ही नहीं करी, तो दूसरा इसकी हर बार कोई भी चीज की डेफिनेशन तो कुछ ट्राई कर सकते हो आप. So Definition vielleicht जनरल ऐसे बोल दो या फिर केवल डेफिनेशन से स्टार्ट कर दो. vielleicht Definition oder Statistik. Wie viele Menschen, also wie viele Menschen sind in der Welt oder vielleicht in ihrem Heimatland oder also in Indien zum Beispiel, wenn wir über Indien sprechen. Die meisten sind heutzutage mit Internet verbunden und dann sie sind auch sehr gerne vielleicht manchmal stundenlang, 2 Stunden, 3 Stunden und sie machen das so gerne, einfach, egal was eigentlich, aber sie sind online. Die Menschen sind gerne online. Sie können auch so beginnen. Die Menschen, wir eigentlich. Wenn Sie Menschen sagen, bedeutet wir. Die Menschen sind gerne online. Warum sind die Menschen online? Das ist dann die Frage. Also Sie wollen sich informieren? Nein, alle wollen eigentlich sich nicht so gut informieren. Für einige Sozialmedien bedeutet Spaßfaktor. Spaß, vielleicht, Unterhaltung. Und für Sie können das auch denken. Die Menschen sind gerne online und für Spaß, Sie wollen sich informieren. Sie können das auch schreiben. Sich informieren. Sie wollen sich informieren. Sie wollen eigentlich also genießen, die Zeit genießen. Vielleicht viele Menschen leben heutzutage allein. Das ist auch der Grund, dass sie wollen die Zeit richtig verbringen mit Spaß.
Also immer mehr Menschen wohnen bedeutet leben hier. Leben allein. Also wenn man allein ist, dann langweilt man sich. Man langweilt sich. Dann sucht man Wege. Und Sozialmedien ist heutzutage also vielleicht ein richtiger Weg. Man braucht nichts, man braucht nur ein Gerät und Internetverbindung. Also das ist dann so praktisch, na? So können Sie einfach beginnen. Das kann eine Statistik sein, das kann eine Definition sein, das kann also Gründe vielleicht einfach. Also allgemein müssen Sie sprechen. Das ist dann Punkt 1. Punkt 2. Punkt 1 war, also das Thema ist Sozialmedien. Punkt 1 war allgemeine Infos. Allgemeine Infos. Allgemeine Infos. Und dann Punkt 2. Darüber haben wir jetzt gesprochen. Punkt 2 ist also Situation in meinem Heimatland. Situation in meinem Heimatland. Punkt 3 ist normalerweise persönliche Erfahrung. Meine persönliche Erfahrung. Dann Punkt 4 wäre Vorteile und Nachteile. Vorteile und Nachteile. Benefits, Merits and Demerits. फायदे और नुकसान क्या क्या हैं उसके. Punkt 5 ist dann meine Meinung dazu. Meinung dazu. Punkt 6 ist dann Abschluss und Dank. ओके, ये पॉइंट्स मान लो हमको दिमाग में रखने हैं हर बार. थेमा कुछ भी हो, कुछ भी पॉइंट हो, हमको इस लाइन पे चलना है हर बार. हमने अभी पॉइंट 1 की बात करी कि पॉइंट 1 में हमको जनरली allgemeine infos, जनरल इंफॉर्मेशन अबाउट, कुछ भी ये समझ लो कि थेमा पे बोलने से पहले 1-2 ज्ञान की बातें बोलनी है. कुल मिला के जो आपने सुनी है, रटनी नहीं है, जो आपने सुनी है उसी में से कुछ न कुछ बोल देना है. जनरली आप बात करते हो तो भी किसी से, मान लो किसी दोस्त से आप पैसे उधार लेने जाते हो तो पहले ही कहते हो क्या पैसे दे दे. ऐसे कहते ही तो अगला कहेगा चलता बन, तो आता ही पैसे मांगने के लिए है, राइट. पहले आप उससे पूछते हो कि और कैसा, सब ठीक तो चल रहा है. अगर उसके जुकाम लग रही है तो भी आप उसको कहते हो अरे यार कोई बात नहीं, आजकल सबके जुकाम लग रही है. आप उसको थोड़ा कंफर्ट देते हो कि वो लगे कि हाँ ठीक है, ये मेरा भला सोचने वाला है. ज्ञान की बात मतलब जनरल कुछ भी आप उसके इधर उधर की बातें करते हो, फिर पॉइंट पे आते हो कि यार वो जरा पैसे की जरूरत थी, राइट. तो आदमी क्या इतना आपको सुन चुका, कंफर्ट में आ चुका कि ठीक है, अब वो कहेगा, सीधा तो मना नहीं करेगा. वो आप मांगोगे उससे, हो सकता है 1/10 ही दे, लेकिन वो फिर आपकी बात सुनेगा, इंटरेस्ट लेके फिर बात करेगा. तो ऐसे ही आप सीधा ही ज्ञान फैलने की बजाय, आप सीधे ही फोरटाइल या नाक टाइप पे आने की बजाय पहले जनरल कुछ भी बात जो आपके दिमाग में आई है उसको जनरल जरा सा शेयर करो दूसरों के साथ. देन जित्वात्सोन इन माइनम हाइमाटलैंड. जित्वात्सोन इन हाइमाटलैंड जो है, आपका हाइमाटलैंड क्या है? आपका हाइमाटलैंड वो है जहां आप रहते हो. आप जर्मनी में रहते हो और इंडिया के हो तो आपका हाइमाटलैंड इंडिया है. इंडिया के हो ना इसलिए क्योंकि वहां के लोग सुनना चाहते हैं उस चीज को. आप अगर मान लो कि एग्जाम देने दिल्ली जा रहे हो और जयपुर के हो तो आपका हाइमाटलैंड जयपुर है, जहां आप हो, जहां आपने बचपन बिताया है, जहां आपकी यादें हैं, राइट. तो हाइमाटलैंड में भी कंफ्यूज नहीं होना कि कहाँ की बात करूं मैं. आप जयपुर में हो और जयपुर में ही एग्जाम दे रहे हो और सारे लोग
जब अलग अलग जगह से आ रहे हो तो आप अपने वहां का बता सकते हो जहां पे आपका बचपन बीता है। जैसे मेरे केस में मैं झुंझुनू का हूं, नवलगढ़ का, और जयपुर में रहता हूं, लेकिन अब मैं जयपुर में पिछले 10-15 साल से जयपुर में रह रहा हूं सपोज, तो मैं जयपुर की बात कर सकता हूं। और मैं जयपुर में आए, मान लो मेरे को अभी 20 दिन ही हुए हैं, तो हाइमटलैंड तो ये मेरा बना ही नहीं अभी। हाइमटलैंड का मतलब होता है जहां पे आप कूल फील करते हो, जहां पे आपको आपके अपने हैं, जहां पे आपके फ्रेंड्स हैं, फैमिली है, सब कुछ। तो मैं तो जयपुर में 10-15 दिन से आया हूं सपोज, तो मेरा हाइमटलैंड तो भाई नवलगढ़ झुंझुनू है। फिर वहां की बातें करूंगा क्योंकि यादें, सारे एक्सपीरियंस तो वहां का है ना, जहां का आपका एक्सपीरियंस है, जहां बचपन बीता है, जहां दोस्त फ्रेंड्स सब हैं, वो आपका हाइमटलैंड है। अब जब आप जर्मनी चले गए हो तो आपके दोस्त रिश्तेदार सारे तो यहाँ इंडिया में हैं, वहां पे आपने सारी जिंदगी बिताई है पहले वाली, तो एक्सपीरियंस सारा जहां का होता है वो आपका हाइमटलैंड है। तो वहां की बातें करनी है आपको। वहां की बातें क्यों करनी है? क्योंकि वहां का ही तो एक्सपीरियंस आपके दिमाग में है, वही तो कहोगे। और उसका फायदा ये भी है कि आपको सोचना नहीं पड़ेगा, बनावटी नहीं बोलना पड़ेगा। सो हमेशा जित्वात्सोन इन माइनम हाइमटलैंड जहां के आप हो। सो पॉइंट 2 पे आ गया मैं उसमें, जित्वात्सोन, इसको बोल के भी प्रैक्टिस कर लेना। कई लोग क्या है कि जैसे जित्वात्सोन को चिचवात्सोन बोल देते हैं तो गड़बड़ हो जाता है। अब टीचर को 4 बार ये चिचवात्सोन सुन गया तो वो वहीं पे देखेगा धत्तेरी, ये इसको तो जित्वात्सोन ही नहीं बोलना आ रहा। तो ये कुछ कुछ चीजें जो है आपको अलर्ट रह के प्रैक्टिस करनी है। जित्वात्सोन इन माइनम हाइमटलैंड। सो बात चल रही थी, पॉइंट अपना है कि टॉपिक जो हमने डिसाइड किया सोशल मीडियन है, ठीक है, सोशल मीडियन है। सोशल मीडियन में आपका सिचुएशन क्या है हाइमटलैंड में? जैसे मान लो कि मैं अब जयपुर में रहता हूँ 10-15 साल से, तो जयपुर की सिचुएशन क्या है? यहाँ पे बहुत सारे लोग अकेले रहते हैं या फिर ना भी रहते हैं, जॉब नहीं है साहब, तो नेट के लगे पड़े हैं, शायद नौकरी ढूंढ रहे हैं वो। नहीं, नौकरी नहीं ढूंढ रहे हो, नौकरी ढूंढते तो मिल ही जाती। वो टाइम पास कर रहे हैं। नहीं, आपको पता है कि टाइम पास कर रहे हैं, हाँ ठीक है, वो टाइम पास भी कर रहे हैं, नौकरी भी ढूंढ रहे हैं। वो क्या क्या कर रहे हैं? तो वो अगर नेट पे ढूंढ रहे हैं, सोशल मीडिया तो यूज कर रहे हैं। आप कह सकते हो कि लगभग सबके पास इंटरनेट है। इंटरनेट है इसका मतलब स्मार्टफोन है। तो आप जब आप सोशल मीडिया पे बोल रहे हो तो आपको स्मार्टफोन पे बोलना ही पड़ेगा। आप बोलो कि heutzutage haben fast alle ein Smartphone, fast alle, fast alle बोलते ही तो रिस्क है, क्योंकि कोई एक बंदा कहेगा कि मेरे पास तो नहीं है, मैं तो पुराना वाला यूज करता हूं। तो फास्ट, heutzutage haben fast alle, fast alle, या फिर immer mehr Menschen, और भी सेफ, immer mehr, स्मॉल लिखना है भाई, मेयर को देवकरण। यार सेंटेंस यहां से स्टार्ट कर रहे हो तो फर्स्ट लेटर कैपिटल लिखोगे। immer mehr Menschen haben heutzutage Smartphones, स्मार्टफोन, fast alle, आप ये कह सकते हो, then fast alle, immer mehr Menschen haben Smartphone und Internetverbindung dazu. इंटरनेट फर्बिंडुंग का मतलब है इंटरनेट का कनेक्शन, और यू कैन ऑल्सो से इंटरनेट सुगम, इंटरनेट सुगम, इंटरनेट एक्सेस रहता है। क्योंकि फर्बिंडुंग हो सकता है कि कोई वैसे समझे कि वो पहले जैसे इंटरनेट में आके लगता था वार कनेक्टन, फर्बिंडन कनेक्ट करता था। सुगम का मतलब एक्सेस है, हो सकता है ऑफलाइन, मतलब इस वाईफाई के थ्रू या कैसे भी है। सो आजकल लगभग सबके पास स्मार्टफोन है, लगभग सबके पास इंटरनेट का एक्सेस है, कनेक्शन है। Und sie sind gerne online in meinem Heimatland. Ja, ich sage über mein Heimatland. Also, sie verbringen viel Zeit sehr gerne.
Sie sind gerne online und beschäftigen sich mit sozialen Medien. Sie benutzen, sie beschäftigen mit, vielleicht, sie sind interessiert mit eigenen Themen natürlich. Zum Beispiel, ich interessiere mich sehr gerne vielleicht für Musik, dann im Internet höre ich Musik. Ja, genau. Ich interessiere mich für Deutsch, dann ich suche solche Interviews, Audios, Videos und alles. Auch Facebook und alles. Sie können sagen, die Menschen interessieren sich für etwas und dann sie suchen eigentlich sowas. Sie verbringen gerne Zeit online. So, wo sie wollen sich nicht langweilen. Das heißt, sie haben gesagt, und dann können sie auch sagen, ich habe auch Smartphone seit 10 Jahren oder 5 Jahren, was die eigentlich die Wahrheit ist. In meiner Familie haben wir sogar 3 Smartphones. Ich habe Smartphone, meine Frau hat Smartphone und dritte, ja, ich habe eigentlich 2. Meine Eltern wohnen im Dorf, ansonsten, ja, kann man sagen, 4 Smartphones. Also wir alle beschäftigen uns mit etwas, was uns gefällt. Zum Beispiel, ich habe manchmal beobachtet, meine Tochter, sie malt gerne. Sie sucht dann auch solche Malereien und Ideen, sucht sie auch. Ja, Internet ist wichtig. Also das ist dann Situation in meinem Heimatland. Sozialmedien. Ich habe ein Facebook-Konto, ich habe YouTube-Kanal, Sie sehen gerade, ja, und ich habe auch WhatsApp. Das sind alle Sozialmedien. Und sehr gerne, wir verbringen Zeit. So kann man über Situation in meinem Heimatland. Sie können auch sagen, was Sie eigentlich machen, wie Sie davon benefitieren. Aber jetzt, Situation in meinem Heimatland, jetzt sagen Sie über persönliche Erfahrung. Das kommt hier eigentlich. Persönliche Erfahrung, was Sie machen. Persönliche Erfahrung. Hier kann man sagen, seit 10 Jahren, seit kurzem, seit 5 Jahren haben Sie auch ein Facebook-Konto. Sie haben auch YouTube-Kanal oder Sie haben vielleicht einige abonniert. आपने कई चैनल्स को सब्सक्राइब किया है, इसको भी किया है शायद. So, Sie sagen das, Ihre persönliche und benefitieren Sie? Ja. Also sehr gerne treffe ich Menschen online und ich interessiere mich für Deutsch und dann ich verbinde mit diesen Menschen. Ich benefitiere auch beruflich, kann man sagen. Wegen Sozialmedien habe ich viele Freunde, von Pakistan, Indien und Deutschland, Österreich, Schweiz, ja, so viele Verbindungen haben wir jetzt. Das ist wegen Sozialmedien und das ist gut so. Ich hätte vielleicht diese Menschen nie getroffen, aber wegen Sozialmedien ist das so einfach. Das kostet auch nicht viel. Das ist dann Vorteile. Also persönliche Erfahrung bedeutet, wie ich eigentlich die Zeit verbringe, was ich mache. Das sagen Sie einfach, was Sie machen. Sie müssen nicht das künstlich was sagen. Dann Punkt 4. Vorteile, Nachteile. In persönlicher Erfahrung können Sie auch sagen, dass heutzutage meine Freunde sind vielleicht in unterschiedlichen Städten. Sie können sagen, was ist der Fall bei Ihnen. Einige meiner Freunde wohnen in Udaipur, in Calcutta, Bangalore, Hyderabad, Delhi, Noida, überall, Gaya, Bihar, überall. Und wir verbinden so einfach in Kerala auch, natürlich. Überall. Und mit Sozialmedien sind wir gut miteinander verbunden. Wir können einfach Nachrichten schicken.
Das kostet nicht viel. Das ist auch so vorteilhaft. Persönliche Erfahrung ist das doch, aber vorteilhaft. Das kostet nicht. Breit, einfach, also in Blitzmoment. Das kostet nicht viel. Es ist einfach. Sie können auch also beruflich benefitieren. Was kommt, können Sie einfach sagen. Wenn Sie nicht viele Vorteile im Kopf momentan haben, dann sagen Sie 2, 3, 4, was Sie also einfach die Ideen bekommen, sagen Sie einfach. Und dann Nachteile. Gibt es Nachteile auch? Ja, natürlich. Es gibt viele Nachteile auch. Wegen Sozialmedien haben manche Menschen gar keine Zeit für sich. Ja, aber sie haben Sozialmedien. Sie verbringen 2 Stunden, 3 Stunden, manchmal 4, 5, 6 Stunden. Mein Gott. Sie sind Jugendliche. Diese Zeit, wie kann man so einfach vergeuden, würde ich sagen. Die waste their time. Jetzt sind wir eigentlich voll Energie. Wir sollten etwas tun, nicht einfach die Filme von anderen sehen. Wir sollten jetzt unsere Filme machen, ne? Handeln, Deutsch lernen oder etwas, egal was lernen. Diese Zeit ist kostbar. Zeit ist Geld, aber viele interessieren sich also sehr für Politik oder sie wollen Filme sehen und einfach, sie wissen nicht, wie viel Zeit sie verbringen. Und dann merken sie plötzlich, oh mein Gott, ganzen Tag war es online und nichts bekommen davon. Also diese Weise Zeitvergeudung ist eigentlich ein großer Nachteil. Und wenn Sie immer hier die Zeit widmen, dann vergessen Sie die Familie. Sie vergessen eigentlich, Sie müssen auch im Haushalt helfen, aber Sie haben gar keine Zeit, Sie sind so beschäftigt. Das ist ja auch der Nachteil, denn Beziehungen manchmal ja, gehen kaputt, leider. Der Partner verlangt was, aber Sie haben keine Zeit, Sie hören sogar nicht zu. Man sagt was, aber Sie waren so froh hier und dann haben Sie gar nicht gemerkt und dann ist man böse auf Sie. Also das sind alle Nachteile. Es könnten vielleicht viele sein. Also was kommt, sagen Sie einfach. Es gibt Vorteile, Nachteile. Und dann am Ende. Wir nehmen dann noch ein Thema. Ja. Am Ende sagen Sie Abschluss und Dank. Okay, alle diese Punkte haben wir hier. Ja, meine Meinung. Allgemeine Infos, Situation in meinem Heimatland, meine persönliche Erfahrung, Vorteile, Nachteile, jetzt meine Meinung. Und dann Abschluss. Okay, meine Meinung nehme ich hier. Damit ist also groß schreiben könnte. Meine Meinung. Ich verbringe, ehrlich gesagt, ich verbringe auch mindestens also 1,5 Stunden oder 2 Stunden jeden Tag. Obwohl ich so beschäftigt bin, immer bin ich online, ja, unterrichte und dann muss viel arbeiten, natürlich. Aber trotzdem, fast 2 Stunden bin ich online mit sozialen Medien oder mit Internet irgendwie verbunden und ja, ich sage, das ist wichtig für mich. Und meine Frau, meine Kinder denken, oh, Papa arbeitet und dann jetzt ist er online. Dann denken sie, ja, er beschäftigt sich mit etwas Wichtiges. Ja, und was ich mache, ich gucke manchmal Ideen. Ja, das ist ja auch wichtig für mich, natürlich. Aber dann manchmal ist das ein bisschen zu viel. Und dann, sie ärgern sich vielleicht. Aber ja, gut. Also meine Meinung, natürlich. Wir sollten soziale Medien genießen. Wir sollten ja gerne online sein. Es gibt doch so viele Vorteile, aber im Limit. Das sollte nicht eigentlich Beziehungen kaputt machen. Das sollte nicht Gesundheit schaden. Sie sind immer so online und dann vielleicht schaden sie die Augen. Sie können nicht so
2, 3, 4 Stunden dürfen sie nicht online sein. Vielleicht 1,5 Stunden also maximal. Sie sollten ja von sozialen Medien benefitieren, positiv. Ohne soziale Medien kann man auch ja das Leben heutzutage nicht vorstellen, aber dann im Limit, so kann man sagen. Zum Beispiel wegen sozialen Medien. Ich verbinde manchmal mit der Familie, mein Vater ist im Dorf, er ist im Dorf, aber wir können so miteinander, das sieht so klar, also man hat das Gefühl, dass er vor mir hier steht. Das ist gut. Mit Freunden können wir auch natürlich so verbinden. Sogar viele Freunde können auf einmal sich verbinden und unterhalten. Aber das machen wir kaum. Wir sind nur online mit etwas, ja, nicht konkret, etwas nur einfach so. Das geht nicht. Also im Limit sollte das gemacht werden. Und dann am Ende kommt Abschluss und Dank. Abschluss und Dank. Abschluss und Dank bedeutet, wenn Sie über das sollte man Gefühl haben, dass Sie sind jetzt ja also am Ende. Sie wollen vielleicht etwas sagen und dann Tschüss. Das Gefühl sollte man haben. Dann hier sagen Sie nochmals allgemein. Allgemein haben Sie mit allgemeinen Infos begonnen und hier geht das auch eigentlich nochmals allgemein. Also egal, Sie Sozialmedien also verwenden, benutzen oder Fernseher. Wir wollen alle eigentlich im Laufenden bleiben. Wir wollen aktuellste Informationen ja, sammeln, damit die Menschen uns zuhören. Wir wollen Wissen eigentlich haben. Dann gibt es unterschiedliche Wege. Es gibt auch andere Quellen, woher wir diese Informationen bekommen. Nachrichten oder Fernseher oder Handys. Sie sollten benutzen, was Ihnen passt, was Ihnen gefällt. Das ist wirklich gut. Aber dann, das sollte Sie nicht beherrschen, kontrollieren. Sie sind eigentlich der König. Das sollten Sie genießen, aber nicht eigentlich verhaftet sein. उसके गुलाम नहीं बनना, उसको अपने पे हावी नहीं होने देना. उसका फायदा उठाना है डेफिनेटली, बट लिमिट में. उस हद पे नहीं कि आपकी रिश्तेदारी खत्म होगी लोगों से. Also Freunde melden sich nicht, wenn sie immer abjagen. Sie haben keine Zeit. Die Freunde wollen vielleicht mit Ihnen ins Kino gehen, aber immer sagen sie ab. Das heißt, das ist ein Problem. Also, das sollte Stress vielleicht abbauen, aber nicht Frust werden. Vielen lieben Dank, Freunde, dass Sie mich ja, gehört haben und Dankeschön für Ihre Geduld und Aufmerksamkeit. ऐसे करके आपको थैंक यू बोलना है जिसको सुना. आपको ध्यान से सुना है बंदे ने, उसका टाइम लगा भाई. तो काम की चीज़ ही सुनना चाहता है कोई भी, तो टीचर भी सुन रहा है एग्जाम में तो भी उसको थैंक यू जरूर बोलना है आप, जिस भी तरीके से. Vielen lieben Dank, herzlichen Dank. Also es freut mich, egal wie. Also das war dann ein Thema. Vielleicht wir nehmen in 10 Minuten noch ein Thema. Ich checke mal, ob jemand hier geschrieben hat. Okay, Prem saying please upload the video. Yes, Prem, I will upload, or maybe you can see it from here also. Yeah, I will. So I thought you will write some topic, no problem. I'll take any other topic from here itself. Which topics we have taken here in the beginning. Einige Themen habe ich hier am Anfang. Okay, Fernseher ist auch ja dann ein Medien. Also wir nehmen etwas anderes dann. Okay, zum Beispiel Haustier.
Haustier ja oder nein? Oder man kann auch nehmen, also wie soll man Urlaub verbringen? Haustier ja oder nein? Klar. Moment. Haustier. Ja oder nein? Nochmals, diese 5, 6 Punkte, ein nach dem anderen. 1, 2, 3, 4, 5, 6. Also diese Weise nehmen wir ein. Haustier, ja oder nein? Hier allgemeine Infos. Ich schreibe immer wieder, damit Sie auch das festhaben. Allgemeine Infos, dann Situation in meinem Heimatland, dann persönliche Erfahrung, okay, und dann Vorteile, Nachteile, dann Meinung und hier Abschluss und Dank. Also wenn Sie das immer wieder schreiben, dann wissen Sie auch, was Sie sagen sollten. Dann haben Sie schon Ideen. Okay, allgemeine Infos über Haustiere. Allgemeine Infos. Das Thema ist, egal was das Thema ist eigentlich, Sie sollten einige Ideen haben. Deutsch können Sie schon, das ist nicht ein Problem. Also vielleicht, Deutsch spielt hier meiner Meinung nach, also 30%. Rolle von der Sprache ist nur 30% maximal. 70%, also Ideen und dann wie motiviert Sie sind, also sind Sie sicher, die anderen Sachen sind 70% und Sprache spielt nur 30%, die Rolle der Sprache. Also hier allgemeine Infos über Haustiere. Dann sagen die zuerst allgemein. Immer mehr Menschen haben Haustiere heutzutage. Das habe ich auch bemerkt. Die Haustiere, in Jaipur auch sogar. Ich habe gehört, dass in Deutschland haben die Millionen Menschen ein Haustier mindestens, egal welche. Dann warum, und wir kommen zu anderen Punkten. Also hier, immer mehr Menschen haben Haustiere. Immer mehr Menschen. This can be always a point कि more and more people, ये आपका फिट जाएगा कोई भी टॉपिक हो. More and more people are interested nowadays. जिम आ जाए तो बोलो जिम के लिए बोलो. More and more people are interested in gym. योगा आ जाए तो immer mehr Menschen interessieren sich heutzutage. Ja, für Yoga und machen sie gerne. Football आ जाए तो बोलो कि immer mehr Menschen interessieren sich für die Gesundheit. Natürlich. Und das ist richtig. क्योंकि इतने ज़्यादा क्यों बढ़ रहे हैं? क्योंकि जनसंख्या ही बढ़ रही है तो लोग तो बढ़ेंगे भाई. हर चीज़ के मिल जाएंगे ना. वॉक, मॉर्निंग वॉक पे जाओ तो आपको लगेगा और इतने सारे लोग हैं. लोग इतने हैं तो आपका सेंटेंस तो ये गलत होना ही नहीं है. Immer mehr Menschen interessieren sich für Haustiere. Warum denn? Weil sie, also viele wohnen nicht eigentlich mit der Familie und dann sie sind allein. Und wenn man allein ist, dann sollte man Freunde vielleicht haben oder sollte man vielleicht heiraten oder eine Familie gründen oder es könnten unterschiedliche Sachen, das kann man machen, aber sie bevorzugen, sie präferieren ein Haustier, damit sie nicht einsam fühlen. Allein sein ist okay, aber einsam fühlen ist ja gefährlich. So, sie sind allein, sie wollen sich nicht langweilen, das könnte ein Grund sein.
Also sie sehen viele wohnen nicht mit der Familie. Hier kann man auch das sagen. Nicht mit der Familie wohnen. Und deshalb könnten sie sich langweilen. Und das ist dann ein Grund. Okay? Noch. Hier kann man auch Statistik könnten Sie schreiben, wenn Sie einen Artikel vielleicht gelesen haben oder gehört haben, eine Nachricht oder sowas. Sie können sagen, dass in Berlin, also Millionen vielleicht gibt es da, aber wie viele haben Haustiere? Ich habe keine Ahnung, ehrlich gesagt. Aber dann, wenn Sie Ahnung haben, dann können Sie sagen, fast 20% Menschen haben, also Familien haben ein Haustier. So kann man sagen, wenn Sie das gelesen haben, nicht einfach so. ऐसे टोरा नहीं मारना, आपको पता हो तो स्टैटिस्टिक पे बात करनी है, अदरवाइज कीप क्वाइट. चुप रहोगे तो आपके ये पता नहीं चलेगा कि आपको ज्ञान नहीं है, राइट. गलत बोलने से पता चल जाएगा कि आपको नहीं है इस बात का. ठीक है, तो स्टैटिस्टिक का पता हो तो उसका बेनिफिट उठाओ, नहीं पता हो तो चुप हो, दूसरी बातें बोलो ताकि अगला देखे कि हाँ ये पॉइंट ही इंपॉर्टेंट था. सो दूसरा और क्या हो सकता है, was also warum die Menschen wollen ein Tier haben. Diese Tiere also seit ewig wohnen, यहाँ पे इस तरह का सेंटेंस भी बोल सकते हो, seit ewig wohnen Menschen und Tiere also zusammen. Das ist ja eine alte Beziehung, Tradition. Das ist eine Tradition, alte Tradition, Beziehung. Seit ewig wohnen, leben Menschen und Tiere zusammen. Und Sie können auch hier Beispiele geben. जैसे एक आध सेंटेंस तो इस तरह का बनाने में ही आपका फायदा है कि आप हाउसटियर की बात कर रहे हो तो आप कह रहे हो कि immer mehr Menschen haben ein Haustier zu Hause heutzutage. फिर एक काम करो, आप कुछ एग्जांपल दे दो, वो भी एक फायदे का काम है आपके लिए. आप ऐसे बोल दो कि क्या रखते हैं वो. immer mehr Menschen haben ein Haustier zu Hause. Sie haben dann zum Beispiel einen Hund, eine Katze. गधा भी रखते हैं क्या? नहीं, गधा कौन रखता होगा, वो तो काम के लिए भले ही रखते हो. सो einen Hund, eine Katze. और क्या रखते होंगे लोग? घोड़ा रखते हैं शायद कुछ लोग, Pferde. कुछ तो बर्ड्स भी रखते हैं, फिश है और वो भी बोल दो. लेकिन हाउस टियर है जनरली ये गाय भैंस रखते हैं, किसान हैं तो लोग. वो एक पॉइंट हो सकता है, बट जनरली einen Hund und eine Katze. Manche haben sogar Pferde, ऐसे भी कह सकते हो. Manche haben sogar Pferde und Vögel. Sie haben Vögel auch. Fische auch. Also dann geben Sie einige Beispiele, damit Sie auch das Thema eigentlich fühlen können. Was bedeutet Haustier? Hier ist das auch die Bedeutung klar. एक पॉइंट ये भी तो होता है ना कि आपको डेफिनेशन देनी है. Haustier, was ist ein Haustier? Haustier bedeutet vielleicht ein Tier, die wir zu Hause haben, und das Tier ist wie unser Familienmitglied. ये वर्ड भी बोल सकते हो. Sie sind dann auch wie Familienmitglied. Wir geben so viel Geld auch aus. उनके लिए बहुत पैसा भी खर्च करते हैं. Wir tragen also Kleidungen. Manche Haustiere tragen auch Kleidungen. Das ist ja komisch, aber ja, wir sind so. Also das ist dann allgemeine Infos. Definition, Beispiele, Statistik oder etwas, was Sie im Kopf haben, allgemeine Infos. Und kann man auch sagen, nicht nur in Indien, also in der ganzen Welt ist das wie eine Tradition.
in Amerika, in Deutschland, in der Schweiz, überall haben die Menschen also Haustiere. Das ist ja eine Wahrheit. Punkt 2. Also das Thema ist dann Haustier. Situation in meinem Heimatland. Situation in meinem Heimatland. So, Haustiere in meinem Heimatland. Ich wohne hier in Jaipur. Ja, heutzutage immer mehr Menschen. Habe ich gesehen, aber nicht viele, ehrlich gesagt. Nicht viele hier. Aber ich habe gesehen, wenn ich spazieren gehe, dann sehe ich, einige Menschen gehen Gassi gehen, कुत्ते को घुमाने ले जाना. Also, das ist interessant. Das finde ich auch, ehrlich gesagt, ein bisschen komisch. Und woher ich komme, in meinem Heimatland, zum Beispiel in Jhunjhunu oder in Nawalgarh, da also lacht man sogar. Die Menschen sind so nett eigentlich, sie füttern die Hunde oder Katzen einfach so. In jeder Familie vielleicht. Sie, wenn meine Mutter auch, wenn sie also Fladenbrot kocht, dann hat sie das erste Fladenbrot geht zum Hund. Das habe ich seit ewig beobachtet. Also das heißt, die Menschen haben Gefühle, aber sie haben nicht ein also Haustier wie ein Hund. In meinem Dorf haben die Menschen Kühe oder Büffel, also melken. Das ist vorteilhaft natürlich. Aber ein Hund und eine Katze normalerweise nicht. In नवलगढ़ oder in झुंझुनू नॉर्मलरवाइज निष्ठ नॉर्मलरवाइज बोलना है क्योंकि कोई आ जाए कि भाई मैं तो वहीं का हूँ मैं तो रखता हूँ सो जैसे आपने बोला था fast alle ऐसे नॉर्मलरवाइज निष्ठ aber es gibt Menschen in Jaipur haben heutzutage immer mehr Menschen natürlich Haustiere und was sie haben dann ich denke sie bevorzugen einen Hund aber es gibt auch Menschen sie vielleicht eine Katze haben. Die Katze ist normalerweise unabhängig. Sie braucht nicht so viele Pflege. Aber Hund, ja, wenn man Hund hat, dann muss man ja jeden Tag draußen gehen, spazieren gehen oder sowas. Also die Situation in meinem Heimatland, das heißt, Jaipur nicht viele Menschen haben, aber doch, es gibt Menschen. Das können Sie sagen. Die Wahrheit, was Sie gesehen haben. Oder man kann auch sagen, es gibt ja bestimmte Siedlungen, कुछ ऐसी पर्टिकुलर कॉलोनियां हैं जहाँ पे शायद पैसे वाले लोग रहते हैं और वो रखते हैं वैशाली नगर में मे बी मालवीय नगर में यहाँ जयपुर के हिसाब से वहाँ रखते हैं लोग यस aber nicht überall das ist die Situation Punkt 3 also meine persönliche Erfahrung What is my experience? Wir hatten eigentlich, als es ja, auf dem Land war, dann hatten wir eine Katze. Ehrlich gesagt, die Katze kam automatisch. Meine Mutter gibt Brote, also die Katze, Hunde kommen und dann gab es irgendwann eine weiße Katze. Und sie blieb da. Sie bekam jeden Tag morgens, abends Brote und auch Buttermilch und alles. Dann ging sie nicht und sie war da geblieben. Und dann, sie hieß Rani. Und die Kinder haben auch gerne mit Rani gespielt. Sie war nicht so gefährlich. Okay? Und wir dachten, dass das ist unsere Katze. Also diese Weise haben wir Erfahrung. Aber mein Freund in Jaipur, Herr Pramod Sharma, hatte auch eine Hundin, Pomeranian vielleicht. Und immer wenn, also als ich besuchte, dann hatte ich eigentlich immer Angst. Aber sie waren so glücklich und zufrieden. In beiden Fällen waren eigentlich diese Haustiere ja tot und dann waren wir auch
also Dorf sehr traurig, weil sie verbringen Zeit und dann haben sie Gefühle. Also das ist dann persönliche Erfahrung. Wenn sie haben, sie können auch sagen, ja, wir haben Moti. Moti ist vielleicht ihr Hund oder sowas. Sie sagen einfach ihre persönliche Erfahrung. Und dann kommt natürlich nächster Punkt 4. Vorteile und Nachteile. Also das kommt auch dann. Was sind die Vorteile? Es gibt viele Vorteile. Wenn Sie zum Beispiel, besonders wenn Sie allein sind oder nur 2 Familienmitglieder gibt es da in der Familie. Wenn Sie allein sind, dann können Sie mit diesen Hunden oder mit diesen Tieren Zeit richtig verbringen. Das ist wirklich eine große Freude. Das habe ich auch selbst gefühlt. Sie gehen Gassi und dann, Sie wissen, dass jeden Tag soll man Gassi gehen. Also das ist auch dann vorteilhaft für sich auch. Jeden Tag hat man das Gefühl der Pflege. Sie haben Verantwortung. Dann verstehen Sie auch vielleicht Menschen auch gut. Und Nachteile, Gefühle werden geweckt eigentlich. Sie sind dann sensibel. Wenn Sie für Tiere emotional sein könnten, dann könnten Sie auch für Menschen, natürlich. Das ist so praktisch. Und Nachteile, zum Beispiel, wenn Sie einen Hund haben, dann können Sie müssen eigentlich jeden Tag, manchmal auch, wenn Sie nicht wollen. Also manchmal ist dann das problematisch. Oder Sie gehen vielleicht für einige Tage aus der Stadt, dann, wie nehmen Sie das mit? Sie müssen mitnehmen. Andere können nicht so kümmern. Und warum denn? Sie interessieren für das Haustier, aber andere nicht. Also, so können Sie sagen, das ist auch nachteilhaft. Und man muss auch viel Geld geben. Sie dürfen vielleicht ein Haustier haben, wenn Sie genug Zeit haben, wenn Sie liebevoll sind, wenn Sie Geld haben, nur dann. Ansonsten, Haustier ist, also das kann man hier auch in Meinung sagen. Sollte man ein Haustier haben? Und hier kann man sagen, man sollte vielleicht schon, wenn man ein Haustier hat, dann kann man die Zeit richtig, also gut verbringen, man langweilt sich nicht, man hat etwas immer zu tun. Und diese Tiere verhalten auch manchmal wie Menschen. Ja, als Tier, also ist manchmal ein Tier nicht so gut, aber als Mensch ist besser. Sie verstehen Gefühle und sie bleiben nie traurig. Irgendwann, wenn sie traurig sind, dann kommt das Tier und sie beschäftigen, sie vergessen eigentlich das Leiden. Also, sie sollten Haustier haben, ja, wenn sie Zeit haben, wenn sie liebevoll sind. Das ist nicht wie ein Spielzeug. Ein Tier braucht Schutz, ein Tier braucht richtige Pflege, ein Tier braucht Zeit wie die Menschen. Aber wenn sie Zeit haben, dann vielleicht können sie ihre Familienmitglieder auch kümmern. Das ist auch keine Frage. Also normalerweise, wenn sie allein sind, dann bevorzugen sie ein Tier zu haben. Wenn sie schon eine Familie haben, dann sollten sie zuerst um die Familie kümmern. Ja, das hängt von Person zu Person, aber das ist so logisch. Wenn sie für die Familie keine Zeit haben, dann bringen sie noch ein extra Tier. Das Leben wird ja chaotisch, problematisch, Chaos. Also, man darf nur, also wenn vielleicht im Alter sind sie allein, dann brauchen sie jemanden immer dabei. Da wäre vielleicht ein Haustier praktisch. Sie können Zeit verbringen. Aber nie, bitte schenken Sie nie im Leben ein Haustier. Weil Sie haben das Gefühl, aber das können Sie nicht von anderen erwarten. Sie sollten ein Haustier nie bringen, wenn Sie denken, dass die Familie kümmert sich vielleicht um das Tier. Nein, nur Sie sind vielleicht liebevoll. Die Familie hat gar kein Interesse. Also, Sie sind dann verantwortlich. Also,
Das war meine Meinung. Vielen lieben Dank, Freunde. Ich hoffe, dass Sie etwas bekommen haben und Sie das auch gut finden. Ich versuche auch, also nächste Woche oder in kommenden Wochen auch über solche Themen sprechen. Sie können auch schreiben, wie es Ihnen vielleicht für B1 helfen könnte. Warum habe ich das genommen? Ehrlich gesagt, ich habe das genommen, weil ich schon einen Kurs habe. Und wir bereiten heutzutage auf Prüfungen vor. Ich dachte, dass diese Studenten kann ich auch hier beschäftigen. Sie machen sowieso die Hausaufgabe, dann manchmal komme ich hier auch online und sie interessieren sich auch dann noch. Im Unterricht hat man auch nicht genug Zeit, also nur 1,5 Stunden. Also diese Weise kann ich sie auch richtig beschäftigen. Und wenn sie gut lernen, dann ist das auch gut für mich. Sie bekommen gute Noten und dann der Lehrer ist ja dafür auch zuständig. Vielen lieben Dank, Freunde, dass Sie zuhören und begeistert mitmachen. Sie können auch persönlich schreiben, vielleicht eine Bemerkung und das vielleicht können Sie auch unser YouTube-Kanal abonnieren. Subscribe भी आप करेंगे शायद 7597559400. Das ist mein Handynummer und ja auch WhatsApp-Nummer. Vielen lieben Dank. Das war alles für heute. Dankeschön. Bis nächstes Mal. Ja, nächstes Mal nehmen wir das Thema dann. Auf jeden Fall. Ich notiere das. Danke. Traumberuf als Sportler.